नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स बाय महेश शर्माळे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहे रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुत्वाकर्षण आणि मूलद्रव्याची आवर्त सारणी हे दोन टॉपिक बघितले. जर कोणी बघितले नसेल तर तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे. तर बघा, हे लेक्चर कशासाठी उपयुक्त आहे तर ZP आरोग्य सेवकसाठी उपयुक्त आहे. बघा, 2-3 दिवस राहील पेपरसाठी. तर आता या शेवटच्या दिवसामध्ये नक्की काय काय वाचायचं त्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर बघा, रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. आता हा जो टॉपिक आहे किंवा हा जो धडा आहे तर यामध्ये जास्त काय महत्त्वाचं नाही आहे. खूप एकदम कमी, मोजून 5 ते 6 पॉईंट आहेत. जास्त काय याच्याने पॉईंट नाही आहेत ज्याच्यावरती प्रश्न येतात किंवा आलेले आहेत. तर पहिले 2-3 पानं तर अशीच आहेत ज्यामध्ये आपल्याला पेपरला काय आत्तापर्यंत प्रश्न विचारलेला नाही आहे. डायरेक्ट आपलं पेज नंबर 35 बघा तुमच्या 10वीच्या पुस्तकातलं. हा जो पार्ट आहे बघा, रासायनिक अभिक्रियांचे प्रकार याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. त्याची डेफिनेशन विचारलेली. तर बघा, पहिला आहे संयोग अभिक्रिया म्हणजे काय, कॉम्बिनेशन रिॲक्शन. तर बघा याची डेफिनेशन काय आहे बघा, इथे डेफिनेशन खाली दिलेली की जेव्हा एखाद्या अभिक्रियेत 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते तेव्हा त्याला काय म्हणतात, संयोग अभिक्रिया म्हणतात. म्हणजे कोणते तरी 2 एकत्र आले पाहिजे आणि त्यापासून एकच काहीतरी तयार झाला पाहिजे, त्याला काय म्हणतो आपण, संयोग अभिक्रिया म्हणतो. उदाहरण दिले बघा, CaO + H2O. ह्याच्यावरून काय भेटतं आपल्याला, CaOH ट्वाईस म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड अधिक पाणी बरोबर काय भेटतं आपल्याला, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ही होती संयोग अभिक्रिया की 2 एकत्र आले की त्याच्यापासून एक काहीतरी बनतं साध्या भाषेत. दुसरी बघा, अपघटन अभिक्रिया. याचं डेफिनेशन काय आहे तर ज्या अभिक्रियेमध्ये एकच अभिक्रियाकारक असतो त्याच्यापासून 2 किंवा अधिक आपल्याला उत्पादिके भेटतात. म्हणजे बघा, इथं उदाहरण दिलेले साखर C12H22 आणि O11 हे साखरेचं काय ऋणसूत्र आहे. तर त्याच्यापासून काय भेटतं आपल्याला, 12 कार्बन आणि 11 पाणी. तर इथं बघा एकच अभिक्रियाकारक आहे पण त्याला जर उष्णता दिली तर आपल्याला हे 2 उत्पादित भेटतात. याचं तर ही कोणती रिॲक्शन आहे तर डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजेच काय, अपघटन अभिक्रिया. तर हा होता दुसरा प्रकार. तिसरा प्रकार बघा, विस्थापन अभिक्रिया. त्याच्यामध्ये काय असतं बघा की जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याच्या आयनाची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनून घेते त्या रासायनिक अभिक्रियाला काय म्हणतो आपण, विस्थापन अभिक्रिया. काही कळलं नाही म्हणायचं. लक्षात काय ठेवायचं, जो एखादा समजा वीक आहे अभिक्रियामध्ये, कोणतरी वीक असतं कोणतरी स्ट्रॉंग असतो. तर काय करतं, वीकची जागा कोण घेतं, तो वीकला काय म्हणतो, स्ट्रॉंग, तू बाजलो सगळं आता मी बघतो, फक्त मी एकटा बास असं म्हणतो तो. आणि तो वीकची जागा घेतो आणि स्वतः एक आयन तयार करतो. जर अशी रिॲक्शन आली तर त्याला काय म्हणतो आपण, विस्थापन अभिक्रिया. मग लक्षात काय ठेवायचं फक्त की कोणतं काय म्हणतात त्याला, जेव्हा एका संयुगात कमी अभिक्रियाशील किंवा वीक आणि दुसरं काय असतं जास्त अभिक्रियाशील, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि शेवटचं दुहेरी विस्थापन अभिक्रिया. तर दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय असतं बघा. तर बघा, दुहेरी विस्थापन अभिक्रिया काय असते तर ज्या अभिक्रियेमध्ये अभिकारकांमधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो त्याला म्हणतो आपण दुहेरी विस्थापन. लक्षात काय ठेवायचं, अदलाबदल होते एवढं फक्त लक्षात ठेवा आणि त्याच्यापासून काय तयार होतो, अवक्षेप तयार होतो. यानंतर बघा पुढं, हे महत्त्वाचं आहे, उष्माग्राही. वेगळा घेतो कलर जरा बघा, उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया. तर याच्यावरती उदाहरणं येतात की बर्फ वितळणे आणि पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळणे ही कोणती अभिक्रिया आहे. तर बघा, बर्फ कधी वितळतो, जर त्याला उष्णता भेटली तर, म्हणजे ती कोणती प्रक्रिया झाली, उष्माग्राही. आणि दुसरं बघा, पाण्यापासून बर्फ तयार होणे किंवा सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळणे. पाण्यापासून बर्फ कधी तयार होतो, जर आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवलं आणि त्याची हीट काढून घेतली आपण, म्हणजे काय केली, हीट काय होती त्याची बाहेर फेकली जाते, त्याला काय म्हणतो आपण, उष्मादायी प्रक्रिया. तर ह्या 2 महत्त्वाच्या आहेत, उष्माग्रही आणि उष्मादायी. उष्माग्रहीमध्ये काय होतं, तो उष्णता वापरतो किंवा उष्णता घेतो, आणि उष्मादायी म्हणजे काय, देतो, उष्णता बाहेर टाकतो तो. एवढं महत्त्वाचं याच्यामध्ये. त्यानंतर पुढं
बघा इथलं काय काय घटक महत्त्वाचे आहेत की रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक. तर बघा ह्यातलं महत्त्वाचं कोणतं आहे तर अभिकारकांच्या कणांचा आकार. तर ह्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, जेवढा आकार कणांचा लहान असेल तेवढी अभिक्रिया काय होते फास्ट होते. हे सगळे तुम्हाला लिहून दिलेलं आहे, ते नंतर तुम्ही वाचू शकता. फक्त लक्षात काय ठेवायचं, जर अभिकारकांचा आकार लहान असेल तर रिॲक्शन काय होते फास्ट होते. मग याचं उलटं काय होणार, जेवढा मोठा आकार तेवढी रिॲक्शन काय होणार स्लो होणार. एवढं फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर पुढं अभिकारकांची संहती किंवा संहती, त्याला काय म्हणतो आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. म्हणजे काय, जर समजा एखादं कॉन्सन्ट्रेशन ते काय असेल तर जर समजा ती विरल असेल तर काय होते रिॲक्शन मंद होते. आणि जर समजा ते कॉन्सन्ट्रेशन संहत असेल तर रिॲक्शन काय होते फास्ट होते. विरल असेल तर मंद होते आणि संहत असेल तर फास्ट होते. नंतर अभिक्रियेचे तापमान. शेवटी बघा इथं ओळ दिलेली की अभिक्रियेचा दर हा तापमानावरती अवलंबून असतो. जर तापमान वाढवले तर अभिक्रियेचा दर वाढतो. त्यानंतर पुढचं बघा उत्प्रेरक, VIMP कॅटलिस्ट म्हणतो आपण त्याला. तर याची डेफिनेशन येते बघा की ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर वाढतो परंतु त्या पदार्थामध्ये मात्र कोणताही रासायनिक बदल होत नाही, त्याला काय म्हणतो आपण उत्प्रेरक म्हणतो. म्हणजे तो नुसता जरी त्याच्यामध्ये टाकला आपण तर काय होतं अभिक्रियेचा दर वाढतो, रिॲक्शनचा रेट वाढतो. पण ज्या पदार्थामध्ये आपण टाकला त्या पदार्थात मात्र काही बदल होत नाही, त्याला काय म्हणतो आपण कॅटलिस्ट किंवा उत्प्रेरक. हे एक मात्र डेफिनेशन आहे. त्यानंतर बघा पुढं पाण्यापेक्षा तेलावरती भाजी लवकर शिजते, म्हणजे तेल काय आहे उत्प्रेरक आहे. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं बघा एकदम असे छोटी छोटी वाक्य आहेत पण ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. बघा ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकाराचा ऑक्सिजनशी संयोग होतो किंवा ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकातून हायड्रोजन निघून जातो आणि उत्पादित मिळते अशा अभिक्रियेला काय म्हणतो ऑक्सिडीकरण. म्हणजे ऑक्सिडीकरणमध्ये काय होतं हायड्रोजन निघून जातो. एवढं फक्त लक्षात ठेवा, ऑक्सिडीकरणमध्ये हायड्रोजन निघून जातो. त्यानंतर पुढं याचं सूत्र लक्षात ठेवा. बघा इथं हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणजे काय H2O2. तर ओझोनचं काय आहे O3. हे काय सगळे ऑक्सिडक आहेत. नियंत्रित ऑक्सिडीकरण घडून आणण्यासाठी विविध रासायनिक ऑक्सिडक वापरतात. तर इथं हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणजे काय तर H2O2 आणि ओझोन म्हणजे काय तर O3. लक्षात असू द्या. त्यानंतर पुढं एवढं काही महत्त्वाचं नाही आहे. तर बघा तुम्हाला ऑक्सिडीकरण आणि क्षपन अशा दोन आपल्याला अभिक्रिया असतात. ऑक्सिडीकरणमध्ये काय होतं, तो काय करतो हायड्रोजन काय होतं त्यातनं निघून जातो. हायड्रोजन काय करतो निघून जातो आणि ऑक्सिजन घेतो, त्याला काय म्हणतो आपण ऑक्सिडीकरण. हायड्रोजन निघून जाणे आणि ऑक्सिडीकरण घेणे याला काय म्हणतो आपण ऑक्सिडीकरण. आणि क्षपन म्हणजे काय तर ह्याचं उलटं, हायड्रोजन ते घेतात आणि ऑक्सिजन सोडून देतात. बघा परत सांगतो, ऑक्सिडीकरण म्हणजे काय तर ऑक्सिजन घेणे O2 घेणे आणि हायड्रोजन सोडून देणे. आणि ह्याचं उलटं काय असतं क्षपनमध्ये असतं की हायड्रोजन घेतात ऑक्सिजन सोडून देतात. तर हे क्षपन आणि ऑक्सिडीकरणचे महत्त्वाचं आहे. पण जर समजा क्षपन आणि ऑक्सिडीकरण दोन्ही एकत्र झाले तर त्याला काय म्हणतो आपण रेडॉक्स रिॲक्शन. आलेले बघा सूत्र, रेडॉक्स इज इक्वल टू रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन. हे लक्षात असू द्या. त्यानंतर बघा हे अशी जे आहेत बॉक्समधले तुम्हाला दिलेली माहिती ही अत्यंत महत्त्वाची. तर बघा अणूवरील किंवा आयनावरील धनप्रभार जेव्हा वाढतो त्याला काय म्हणतात ऑक्सिडीकरण. आणि जेव्हा धनप्रभार कमी होतो त्याला काय म्हणतात क्षपन. ऑक्सिडीकरण म्हणजे काय पॉझिटिव्ह. लक्षात ठेवा ऑक्सिडीकरण म्हणजे पॉझिटिव्ह आणि क्षपन म्हणजे काय निगेटिव्ह. एवढं लक्षात ठेवा की ऑक्सिडीकरणामध्ये धनप्रभार वाढतो आणि क्षपनमध्ये ऋणप्रभार किंवा धनप्रभार काय होतो कमी होतो. एकच कोणतं लक्षात ठेवा, दोन लक्षात नका ठेवू. त्यानंतर हे वाक्य आलेलं आहे बघा पेपरला, पेशीमधील श्वसनादरम्यान कोणती रिॲक्शन घडून येते तर त्याला काय म्हणतो आपण रेडॉक्स रिॲक्शन तिथं काय होते घडून येते.
पेशीमध्ये शोषणादरम्यान कोणती प्रक्रिया किंवा अभिक्रिया घडून येते? तर उत्तर काय? रेडॉक्स अभिक्रिया. त्यानंतर बघा पुढं हे सगळं 10वीचे लेवलचं पुस्तक आहे, त्यामुळे आपल्याला काय ते हे 4 परिसनाळ्या घ्या, त्याच्यामध्ये काहीतरी टाका, हे सगळं आपल्याला पेपरला येत नाही. तर बघा इथं गंज लिहिलेलं आहे. तर गंजाचं रसायनसूत्र बघा Fe2O3 XH2O. Fe2O3 Fe म्हणजे काय? आयर्न त्यामध्ये असणारच. Fe2O3 XH2O. Fe2O3 XH2O म्हणजे काय असतं? तर गंज असतो. त्यानंतर बघा शेवटचा पॉईंट यातला खवटपणा. तर जेव्हा तेल किंवा तूप जास्त काळ जर ठेवलं आपण तसं, तर काय होतं? हवेमुळे काय होतं? त्याचं ऑक्सिडीकरण होतं आणि त्याला खवटपणा प्राप्त होतं. म्हणजे तर काय होऊ शकतं की जास्त दिवस वापरलेलं तेल किंवा तळलेले पदार्थ जर आपण ठेवले तर त्याला टिंबमुळे खवटपणा प्राप्त होतो. कशामुळे? तर ऑक्सिडीकरणामुळे. हे फक्त लक्षात ठेवा. तर हा होता आपला कोणता टॉपिक? तर अभिक्रिया. त्यामध्ये आपण सगळ्या अभिक्रिया बघितल्या बघा. एकूण 10 ते 12 मिनटामध्ये आपण सगळं टॉपिक क्लिअर केला. त्यानंतर बघा पुढचा आता. तर आपण काय करू? पुढचा टॉपिक आपण नवीन व्हिडिओमध्ये बघू. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.